श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर येत्या गुरुवारी म्हणजेच 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. गुरुपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो आध्यात्मिक उत्सव आहे, जो आपल्याला आठवण करून देतो की जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च आहे. गुरुला वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतार्थ होण्याचा दिवस आहे. जेव्हा आदियोगी भगवान शिव यांनी सप्तर्षींना पहिल्यांदा ज्ञान दिले आणि त्यांना स्वतःला पहिले गुरु म्हटले गेले, म्हणूनच हा गुरुतत्वाच्या स्थापनेचा दिवस देखील मानला जातो. गुरुपौर्णिमेला शिष्य उपवास करतात, त्यांच्या गुरूंची पूजा करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन देखील घेतात. हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा आहे. जर हा दिवस श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला तर जीवनात केवळ ज्ञान आणि शहाणपणच मिळत नाही, तर मनाची शांती, ध्येयांची स्पष्टता आणि जीवनात सकारात्मक बदल देखील येतात. आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. आता भरपूर महिला अगदी गुरुचरित्र पारायण करत असतील, कोणी स्वामी चरित्र सारामृतचं पठण करत असेल, तसेच तारक मंत्राची सेवा करत असेल किंवा इतरही काही सेवा तुम्ही करत असाल, तरी पण आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय जरूर करायचे आहे. कारण की भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी गुरुवार देखील आहे. आपण श्री स्वामी समर्थांची किंवा अगदी तुमचे जे पण गुरु असतील तर त्यांची आपण या दिवशी पूजा आवर्जून करायचीच आहे. सकाळी उठल्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी शिंपडावं. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो. त्यामुळे घराची शुद्धी होण्यासाठी आपण हे अगोदर करायचं आहे. तसेच उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे. हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे. तसेच एक कापराची वडी देखील कुस्करून टाकायची आहे आणि या हळदीने आपण उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे. उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक देखील काढायचं आहे. कुंकवाने स्वस्तिक काढावं, कारण की स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. या दिवशी पौर्णिमा देखील आहे, त्यामुळे या दिवशी अगदी तुम्ही सत्यनारायण पूजा देखील करू शकता. तसेच आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजावरती लावायला विसरायचं नाही, कारण की हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, उलट आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तसेच आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग शेजारचा व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, आणि आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो तर तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो. तसेच तुमचे जे पण गुरु आहेत तर त्यांची तुम्ही पूजा करून घ्यायची आहे. स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच त्यांना अगदी पिवळ्या रंगाची वस्त्र देखील तुम्ही या दिवशी आवर्जून परिधान करावी. पिवळ्या रंगाची फळे, फुले देखील त्यांना खूप प्रिय आहे, मग ती देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवा किंवा इतर कोणताही गोडाचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल. आता आपल्याला उपाय करण्यासाठी काही वस्तू लागणार आहे. तर आपल्याला थोडीशी मध घ्यायची आहे. अगदी तुम्ही जी छोटी मधाची बॉटल भेटते तर ती बॉटल घेतली तरी पण चालेल. तसेच आपल्याला आता एक कागद घ्यायचा आहे आणि एक पेन घ्यायचा आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपण जेव्हा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करत असतो की मला हे पाहिजे आहे किंवा अगदी माझं घर झालेलं आहे, माझ्याकडे गाडी आहे किंवा इतरही कोणत्याही गोष्टी तुम्ही जर मॅनिफेस्ट केल्या तर ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होते असे म्हणतात. तसेच आपण जे काही बोलणार आहोत तर ते सकारात्मकतेने बोलायचं आहे. असं म्हणायचं आहे की माझं घर झालेलं आहे, माझी गाडी झालेली आहे, तसेच मला या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे, मला एवढा पगार आहे, असं आपण सकारात्मक पद्धतीने बोलायचं आहे.
आणि मग आपण जे काही बोलत असतो तर तसेच आपल्या बाबतीत देखील घडत असतं। त्यामुळे आपण सकारात्मकतेने नेहमी विचार करावा व काही बोलायचं असेल तर ते देखील सकारात्मकतेनेच बोलायला पाहिजे। आता यासाठी आपण एक मधाची बॉटल घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सफेद कागद घ्यायचा आहे, अगदी वहीचा थोडासा पेपर फाडला तरी पण चालेल। त्यानंतर आपल्याला लाल पेन घ्यायचा आहे। आता लाल पेन नसेल तर अशा वेळेस काय करावे तर तुम्ही हिरव्या पेनाचा वापर करू शकता, पण लाल किंवा हिरवा या दोन्हीपैकी एकाच पेनाचा आपण वापर करायचा आहे, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। आता या लाल पेनने आपण त्या सफेद कागदावरती आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे तर ती एंजल नंबरने लिहायची आहे। आता जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचा विवाह जुळून येत नाही किंवा अगदी रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम आहे, नवरा बायकोचं भांडण होत असेल किंवा अगदी डिवोर्सवरती देखील आलेलं असेल किंवा इतरही काही तुमचे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतील तर अशा वेळेस तुम्ही त्या व्हाईट कागदावरती 3 वेळा 2 हा अंक लिहायचा आहे। यामुळे तुमचे रिलेशनशिप हे व्यवस्थित होतात, तसेच नातेसंबंध व्यवस्थित होतात। नवरा बायकोचे असेल किंवा अगदी विवाह जुळून येत नसेल तर या देखील समस्या दूर होतात। आता यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांची प्रगतीच होत नाही, त्यांना अभ्यासामध्ये पाहिजे तसे यश मिळत नाही, मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा कितीतरी काही अभ्यासाबाबत अडचणी अडथळे असतील, मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, अगदी लहान असेल किंवा मोठा असेल, त्यांना जे पण शिक्षणामध्ये अडचणी अडथळे असतील तर त्यासाठी आपण 3 हा अंक 3 वेळा त्या व्हाईट पेपरवरती लाल पेनाने लिहायचा आहे। आता जर तुम्हाला 2 मुले असतील, एक मुलगा असेल एक मुलगी असेल, दोघांसाठी जर हा उपाय करायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही 2 मधाच्या बॉटल घ्यायच्या आहे आणि व्हाईट पेपर देखील 2 घ्यायचे आहे। तर जे काही अभ्यासाबाबत अडचणी अडथळे असतील तर त्यावेळी आपण 3 हा अंक 3 वेळा त्या पेपरवरती लिहायचा आहे। त्यानंतर आता भरपूर जणांना वाटते की आपलं घर व्हावं किंवा अगदी काही पण प्रॉपर्टीची आपली इच्छा असेल की आपली गाडी व्हावी, घर व्हावं, बंगला व्हावं, इतरही काही इच्छा असतील आपल्या प्रॉपर्टीबाबत तर त्यासाठी आपण 6 हा अंक त्या पेपरवरती 3 वेळा लिहायचा आहे। आणि जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपण मॅनिफेस्ट देखील करायचं आहे की माझं घर झालेलं आहे किंवा अगदी माझा बंगला झालेला आहे, माझी गाडी अगदी दारापुढे मी लावलेली आहे, असं आपण मॅनिफेस्ट करतच त्या व्हाईट पेपरवरती आपण लिहायचं आहे। आता यानंतर भरपूर जणांची इच्छा असते की आपल्या घरामध्ये पैसा यावा, कारण की आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळत नाही। तसेच घरामध्ये पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा अगदी आपल्याला वाटत असेल की पैशांचे काहीतरी मार्ग आपल्याला मिळावे, मग चांगली नोकरी मिळावी किंवा चांगला व्यवसाय आपला असावा असे देखील वाटत असेल तर यासाठी तुम्ही 8 हा अंक 3 वेळा त्या व्हाईट पेपरवरती लिहायचा आहे। आणि जेव्हा आपण हे अंक लिहित असतो तेव्हा त्याच खाली आपली जी काही इच्छा आहे तर ती देखील आपण शॉर्टकटमध्ये लिहायची आहे। मग 3 वेळा 3 हा अंक लिहिला असेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी एक्झाम लिहू शकता किंवा मुलांची प्रगती लिहू शकता किंवा अगदी 6 अंक 3 वेळा लिहिलेले असेल तर अशा वेळेस तुम्ही नवीन घर किंवा नवीन गाडी देखील लिहू शकता। तसेच 8 हा अंक 3 वेळा लिहिलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही खाली फक्त पैसा हा शब्द लिहिला तरी पण चालेल। आता हे सर्व झाल्यानंतर आपली अगदी इच्छा असेल की या सर्व गोष्टी मला पाहिजे आहे, मग तुम्ही त्या सर्व गोष्टी देखील त्या छोट्याशा पेपरवरती छोट्याशा कागदावरती लिहू शकता। आता हे सर्व झाल्यानंतर आपण हा पेपर रोल करायचा आहे आणि अगदी त्याची घडी मारायची आहे आणि ते आपण शहदच्या बॉटलमध्ये म्हणजेच मधाच्या बॉटलमध्ये ठेवायचं आहे। आता मधाच्या बॉटलमध्ये ठेवल्यानंतर ही मधाची बॉटल आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। हातामध्ये घेतल्यानंतर आपण जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती आपली पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने आपण बोलायचं आहे। मग तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तुम्ही 21 वेळा बोलून दाखवायची आहे बॉटल हातामध्ये घेऊन। आता यानंतर तुम्ही ज्या पण देवाला मानता तर त्या देवतेचं नामस्मरण देखील करू शकता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील तुम्ही 21 किंवा 108 वेळा जप करू शकता। यानंतर ही मधाची बॉटल आपण घरामध्ये पूर्व दिशेला ठेवायची आहे। पूर्व दिशेला ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी देवघरामध्ये ठेवली तरी पण चालेल। आता हा उपाय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे आणि यानंतर गुरुपौर्णिमेपासून पुढे 21 दिवस रोज ही बॉटल आपण हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे तर तिच्याबद्दल बोलायचं आहे। माझी गाडी झालेली आहे किंवा माझं घर झालेलं आहे, जे काही आहे तर ते आपण मॅनिफेस्ट करायचं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।